अंधारी रात्र आणि आजूबाजूला पूर्ण शांतता. आपण जेव्हा शहराच्या गजबजाटापासून दूर जातो ना आणि मोकळ्या आकाशाकडे बघतो. त्या लखलखत्या चांदण्यांकडे. हो, अगदी त्या चांदण्यांकडे पाहतो तेव्हा एक आदिम प्रश्न पडतो. म्हणजे आपण या अथांग पसाऱ्यात नक्की कुठे आहोत? हे सगळं कुठून आलं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या गूढ आणि अनंत विश्वात आपल्या अस्तित्वाचा काही अर्थ आहे का? हो ना, हाच तो प्रश्न आहे ज्याने हजारो वर्षांपासून मानवाला आकाशाकडे बघून अस्वस्थ केलंय. आणि आज आपण याच प्रश्नांच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. स्टीफन हॉकिंग यांच्या अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या आधारे. हा, खरंच एक खूप सखोल प्रवास असणार आहे. काळ, अवकाश आणि आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा. हो, कारण आपला उद्देश फक्त विज्ञानाचे नियम समजून घेणं नाहीये, तर ते नियम तसे का आहेत याचा वेध घेणं हा आहे. नक्कीच. पण अरे, या अद्भुत प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट. काय? आपण सर्वांनी या शोधाचा एक भाग बनण्यासाठी ट्रॅव्हल अँड पॉडकास्ट या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं अशी माझी एक नम्र विनंती आहे. हो, कारण अशाच खोल आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पना आपण इथे उलगडत असतो. अगदी बरोबर. तर आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. म्हणजे हे बघ, आपण नेहमी विचार करतो की ही पृथ्वी, हे तारे, हे विश्व कायम असंच होतं का? पूर्वी माणसाला वाटायचंच की आपणच या विश्वाचा केंद्रबिंदू आहोत. हो ना, पण जसा विज्ञानाचा विकास झाला तसं आपल्याला समजलं की आपण एका सामान्य आकाशगंगेच्या एका छोट्याशा कोपऱ्यात असलेल्या ग्रहावर आहोत. हा दृष्टिकोनातला बदल काही अचानक नाही झाला. अजिबात नाही. हा प्रवास अत्यंत रंजक आहे. आणि ह्या प्रवासातली सर्वात मोठी क्रांती जर कोणती असेल ना, तर ती म्हणजे वेळेच्या संकल्पनेबद्दल झालेला बदल. म्हणजे टाईम? हो, वेळ. शेकडो वर्ष आपण आयझॅक न्यूटन यांच्या विचारांवर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. न्यूटनला वाटायचं की वेळ ही एका निरपेक्ष घड्याळासारखी आहे, म्हणजे ॲब्सोल्यूट. अच्छा, म्हणजे विश्वात सगळीकडे वेळ एकाच वेगाने धावते असं. अगदी तसंच. समजा तू पृथ्वीवर आहेस आणि मी मंगळावर आहे, तर दोघांसाठी 1 सेकंड म्हणजे 1 सेकंडच. वेळ ही एक न बदलणारी सरळ रेषा आहे, असा तो जुना विचार होता. पण एक मिनिट, यात चुकीचं काय आहे? मला तरी हेच बरोबर वाटतं. म्हणजे भिंतीवरचं घड्याळ जसं एका ठराविक वेगाने पुढे जातं तशीच वेळ पुढे जाते ना. आपण वेळेला बदलणारी गोष्ट कसं मानू शकतो? हाच तर तो सर्वात मोठा समज होता जो अल्बर्ट आइन्स्टाईनने 1905 मध्ये त्यांच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमधून पूर्णपणे खोटा ठरवला. बापरे, म्हणजे सापेक्षतावाद? हो, सापेक्षतावाद. आइन्स्टाईनने सिद्ध केलं की वेळ आणि अवकाश म्हणजे स्पेस या दोन वेगळ्या गोष्टी नाहीच. ते एकमेकात गुंफलेले आहेत, ज्याला त्यांनी स्पेस टाईम असं म्हटलं. अच्छा, स्पेस टाईम. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा स्पेस टाईम लवचिक आहे. तो वाकवता येतो किंवा ताणताही येतो. एक सेकंड, वाकवता येतो म्हणजे नक्की काय आहे रे? मला थोडं सोप्या भाषेत सांग. म्हणजे आपण जर एखादा ट्रॅम्पोलिन घेतलं आणि त्यावर एक जड बॉलिंग बॉल ठेवला तर तो बॉल त्या ट्रॅम्पोलिनला खाली वाकवतो, तसं काहीसं म्हणायचंय का तुला? क्या बात आहे, अगदी अचूक उदाहरण. तेच आपण थोडं अधिक खोलवर समजून घेऊया. तो बॉलिंग बॉल म्हणजे आपला सूर्य किंवा एखादा महाकाय तारा, समज. ओके. आणि ते ट्रॅम्पोलिन म्हणजे स्पेस टाईम. सूर्य आपल्या प्रचंड वस्तुमानामुळे म्हणजेच मासमुळे अवकाशाला वाकवतो. अच्छा, म्हणजे तो खड्डा तयार करतो. हो, आणि या वाकलेल्या खड्ड्यातून जेव्हा इतर लहान ग्रह किंवा अगदी प्रकाश प्रवास करतो ना, तेव्हा तो त्या वक्र आकारामुळे सूर्याभोवती फिरू लागतो. बापरे, म्हणजे आपण ज्याला गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटी म्हणतो ते हेच आहे? एक्झॅक्टली. गुरुत्वाकर्षण हा असा ओढणारा फोर्स नाहीये, ती अवकाशाची वक्रता आहे. हे खरंच थक्क करणार आहे. पण माझा मूळ प्रश्न वेळेबद्दल होता. म्हणजे जर अवकाश वाकत असेल तर त्यासोबत वेळ कशी बदलते? कारण ते दोन्ही एकच फॅब्रिक आहेत ना. जेव्हा प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे अवकाश ताणलं जातं तेव्हा तिथे वेळही ताणली जाते. म्हणजे वेळ हळू होते. हो, प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या ठिकाणी वेळ संथ होते. जर तू पृथ्वीवर असलीस आणि मी एखाद्या अतिविशाल प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या ताऱ्याच्या अगदी जवळ गेलो तर माझ्यासाठी वेळ अत्यंत हळू जाईल. माझ्यासाठी जे 1 वर्ष असेल ते कदाचित पृथ्वीवरील लोकांसाठी 10 वर्षांचा काळ असू शकतो. बापरे, म्हणजे वेळेचा हा जो अनुभव आपण घेतो तो फक्त एक भ्रम आहे. प्रत्येकासाठी वेळ वेगळी आहे. हो, वेळ ही पाहणाऱ्याच्या वेगावर आणि गुरुत्वाकर्षणावर पूर्णपणे अवलंबून असते. जर असं असेल तर माझ्या मनात एक साहजिक प्रश्न येतोय.
जर मोठ्या वस्तूंमुळे म्हणजे ताऱ्यांमुळे काळ आणि अवकाश वाकत असेल तर याला काही मर्यादा आहे का? म्हणजे तुला काय म्हणायचे? म्हणजे एखाद्या ताऱ्याचं वजन इतकं वाढलं, तो इतका जड झाला तर काय होईल? तो फक्त एक अत्यंत घनता असलेला खडक नाही का बनणार? तिथं स्पेस टाईम पूर्णपणे तुटतो का? हां, अत्यंत अचूक आणि विज्ञानाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न होता. आणि इथेच आपण त्या अंधाड्या विश्वात प्रवेश करतो, ज्याला आपण ब्लॅक होल म्हणतो. कृष्णविवर. हो, तू म्हणालीस तसं तारा फक्त एक घट्ट खडक बनून का थांबत नाही, याचं कारण आहे सुपरनोवा आणि ताऱ्यांमधलं सुरू असलेलं एक युद्ध. युद्ध? अरे कोणाचं युद्ध? कोणत्याही ताऱ्यात दोन फोर्सेसमध्ये सतत युद्ध सुरू असतं. एकीकडे त्याचं स्वतःचं अफाट गुरुत्वाकर्षण त्याला आतल्या बाजूला दाबत असतं अच्छा. आणि दुसरीकडे ताऱ्याच्या केंद्रात जे न्यूक्लिअर फ्युजन होत असतं म्हणजे अणूंचा स्फोट, त्याची ऊर्जा त्याला बाहेरच्या बाजूला ढकलत असते. म्हणजे तो बॅलन्स असतो. अगदी. जोपर्यंत ताऱ्याकडे इंधन आहे तोपर्यंत हा समतोल टिकून राहतो. पण जेव्हा कोट्यावधी वर्षानंतर ताऱ्याचं इंधन संपतं तेव्हा बाहेर ढकलणारी ऊर्जा संपते आणि गुरुत्वाकर्षण जिंकतं. म्हणजे तो तारा स्वतःच्याच वजनाखाली कोसळायला लागतो. होय, आणि जर तो तारा आपल्या सूर्यापेक्षा अनेक पटींनी मोठा असेल ना तर त्याला थांबवणारी कोणतीही शक्ती निसर्गात उरत नाही. बापरे. तो तारा एका अत्यंत लहान सूक्ष्म बिंदूमध्ये कोसळतो. त्या बिंदूला विज्ञानात सिंग्युलॅरिटी म्हणतात. सिंग्युलॅरिटी? हो, तिथे घनता म्हणजे डेन्सिटी अनंत असते आणि गुरुत्वाकर्षण इतकं भयानक शक्तिशाली होतं की ते अवकाशाला एका अनंत खड्ड्यासारखं वाकवतं. तो खड्डा म्हणजेच ब्लॅक होल. पण आपण नेहमी म्हणतो की ब्लॅक होलच्या गुरुत्वाकर्षणातून प्रकाशही सुटू शकत नाही. जर तिथून प्रकाशच बाहेर पडू शकत नाही तर तो आपल्याला दिसणार कसा? आणि तिथे आत नक्की काय चाललंय हे आपल्याला कसं समजणार? नाही समजू शकत. म्हणजे हे विश्वातली एखादी भयानक ट्रॅपडोर असल्यासारखं आहे ना? एकदा आत गेलं की सगळं संपलं. हो, त्या ट्रॅपडोरच्या सीमेलाच भौतिकशास्त्रात इव्हेंट होरायझन म्हणतात. इव्हेंट होरायझन. अच्छा. हा, एक अदृश्य गोल आहे जो पॉइंट ऑफ नो रिटर्न आहे. या सीमेवर एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे बाहेर पडण्याचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो. आणि विश्वात प्रकाशापेक्षा वेगवान काहीच नाहीये. अगदी बरोबर. त्यामुळे एकदा का एखादी गोष्ट इव्हेंट होरायझनच्या आत गेली की तिचा विश्वाशी असलेला संबंध कायमचा तुटतो. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे काय? या इव्हेंट होरायझनच्या आत आपले भौतिकशास्त्राचे स्पेस आणि टाईमचे सगळे नियम कोलमडून पडतात. आत वेळ नावाची गोष्ट उरतच नाही. हे ऐकतानाच खूप अस्वस्थ वाटते मला. असं वाटतं की ब्लॅक होल्स हे या विश्वाचे महाकाय राक्षस आहेत जे कायमस्वरूपी सगळ्या गोष्टी गिळत राहतील. आणि शेवटी संपूर्ण विश्व फक्त अशाच काळोखाने भरून जाईल. ते कधीच नष्ट होऊ शकत नाहीत का? अनेक दशके विज्ञानाला असंच वाटत होतं. ब्लॅक होल्स म्हणजे विश्वाचा शेवट असाच समज होता. पण काय? इथेच स्टीफन हॉकिंग यांच्या प्रतिभेची ठिणगी पडली आणि त्यांनी विज्ञानाच्या इतिहासातील एक सर्वात मोठी क्रांती केली. त्यांनी हे सिद्ध केलं की ब्लॅक होल्स पूर्णपणे ब्लॅक नसतात. थांब, एक मिनिट. हे कसं शक्य आहे? आत्ताच तर तू म्हणालास की त्यांच्यातून प्रकाशही बाहेर येऊ शकत नाही. मग ते पूर्णपणे काळे कसे नाहीत? माझी एक जुनी कल्पना होती, म्हणजे मी कुठेतरी वाचलं होतं की ते एखाद्या गरम चहाच्या कपासारखे असतात का, जो वाफ सोडून सोडून संपून जातो. चहाचा कप वाफ सोडून संपतो हे दृश्य स्वरूपात समजायला ठीक आहे, पण त्यामागचं जे कसं आणि का आहे ना, ते चहाच्या कपापेक्षा खूप खूप जास्त गुंतागुंतीचं आहे. म्हणजे नक्की कसं? इथे नुसती उष्णता बाहेर पडत नाहीये. इथे क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे सूक्ष्म कणांचे विज्ञान खेळ करतं. क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे जे अत्यंत सूक्ष्म अणूंच्या स्तरावर काम करतं ते? हो. पण ब्लॅक होल तर एवढे महाकाय असतात ना, मग तिथे कसं लागू होतं? हाच तर हॉकिंग यांचा मास्टर स्ट्रोक होता. त्यांनी महाकाय गुरुत्वाकर्षण आणि अतिसूक्ष्म क्वांटम जगताची सांगड घातली. अच्छा. क्वांटम सिद्धांतानुसार ज्याला आपण रिकामं अवकाश समजतो ना, ते प्रत्यक्षात रिकामं नसतं. म्हणजे काय असतं तिथे? तिथे सतत अत्यंत सूक्ष्म कण आणि प्रतिकण म्हणजे पार्टिकल आणि अँटीपार्टिकल यांच्यात जोड्या निर्माण होत असतात आणि एकमेकांना धडकून लगेच नष्ट होत असतात. हे सतत सुरू असतं. म्हणजे शून्यातून काहीतरी निर्माण होतं आणि लगेच नाहीच होतं असं कसं? अगदी असंच. आपण याला क्वांटम फ्लक्च्युएशन म्हणतो. आता कल्पना कर, ही कणांची जोडी ब्लॅक होलच्या इव्हेंट हॉरायझनच्या अगदी सीमेवर निर्माण झाली तर काय होईल? ओके, म्हणजे ती जोडी नष्ट होण्यापूर्वीच गुरुत्वाकर्षणामुळे काहीतरी वेगळं घडेल का? बरोबर. आपण त्यांना एका कड्यावर उभ्या असलेल्या जुळ्या भावंडांसारखं मानूया.
ते निर्माण होतात, पण एकमेकांना धडकून नष्ट होण्याआधीच त्या कड्यावरून म्हणजे इव्हेंट हॉरायझनवरून एक कण ब्लॅक होलमध्ये खेचला जातो. बापरे. आणि दुसरा कण प्रचंड वेगाने विश्वात बाहेर फेकला जातो. म्हणजे एक आत पडला आणि एक बचावला. पण अरे, याने ब्लॅक होल नष्ट कसा होईल? इथेच निसर्गाचा ताळेबंद लागू होतो. विश्वाचा नियम आहे की ऊर्जा शून्यातून तयार होऊ शकत नाही. जो कण बाहेर फेकला गेला त्याला वास्तव रूप मिळण्यासाठी ऊर्जा कुठून तरी यायला हवी ना. ती ऊर्जा तो ब्लॅक होलच्या वस्तुमानातून घेतो. आत पडलेला कण निगेटिव्ह मास घेऊन जातो. अच्छा. सोप्या भाषेत प्रत्येक वेळी जेव्हा असा एक कण बाहेर पडतो तेव्हा ब्लॅक होलचं वजन अगदी किंचितसं कमी होतं. या बाहेर पडणाऱ्या कणांनाच हॉकिंग रेडिएशन म्हणतात. वाह, हे अक्षरशः डोकं चक्रावून टाकणारे आहे. म्हणजे ब्लॅक होल हे काही कायमस्वरूपी टिकणारे राक्षस नाहीत. ते स्वतःच्याच ऊर्जेची किंमत मोजून हे कण बाहेर फेकतात. हो, अगदी. आणि खरवो अब्जावधी वर्षांनंतर अत्यंत संथ गतीने ते बाष्पीभवन होऊन नष्ट होतात. निसर्गाचा न्याय कसा असतो नाही का? जे सगळ्यांना गिळतात ते स्वतःसुद्धा अमर नाहीत. होय, पण हॉकिंग यांच्या शोधाचं खरं महत्त्व हे नाहीये की ब्लॅक होल नष्ट होतात. मग काय आहे? त्याचं खरं महत्त्व हे आहे की त्यांनी दाखवून दिलं की विश्वाचे सर्वात मोठे नियम म्हणजे गुरुत्वाकर्षण आणि सर्वात छोटे नियम म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स हे एकमेकांशी जोडलेले आहेत. ते वेगळे नाहीत. क्या बात आहे. आणि यातूनच मला विश्वाच्या सुरुवातीचा विचार येतोय. कसा काय? आपण पाहिलं की ताऱ्यांच्या अंतातून ब्लॅक होल आणि सिंग्युलॅरिटी तयार होते. मग जर आपण विश्वाची वेळ मागे फिरवली म्हणजे रिवाइंड केली तर आपण त्याच निष्कर्षावर पोहोचतो ना. अगदी बरोबर. हे संपूर्ण अफाट विश्व, कोट्यावधी आकाशगंगा एकेकाळी एका छोट्याशा बिंदूत समावलेल्या होत्या, ज्याला आपण बिग बँग म्हणतो. हो, ताऱ्याच्या अंताची जी प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया जर आपण उलटी केली तर आपल्याला विश्वाची सुरुवात समजते. स्टीफन हॉकिंग आणि रॉजर पेनरोज यांनी हे गणितीयदृष्ट्या सिद्ध केलं की विश्व एका अतिसूक्ष्म आणि अफाट घनतेच्या सिंग्युलॅरिटीमधून सुरू झालं. पण इथे एक अत्यंत महत्वाचा पेच आहे. कोणता पेच? लोक विचार करतात की बिग बँग म्हणजे आधीपासून अस्तित्वात असलेल्या एका रिकाम्या अंधाऱ्या खोलीत झालेला स्फोट आहे. पण तसं नाहीये. मग कसं होतं? जेव्हा विश्व एका अणू एवढं लहान होतं तेव्हा तिथे केवळ गुरुत्वाकर्षण नव्हतं, तर तिथे क्वांटम मेकॅनिक्सचे नियम लागू होत होते. म्हणजे तेच कण आणि प्रतिकणांचे गूढ नियम, अनिश्चितता. पण विश्व एका बिंदूतून सुरू झालं असेल तर त्यात अनिश्चितता कशी काय असू शकते? कारण क्वांटम जगतात कोणतीही गोष्ट एका निश्चित अवस्थेत नसते. ती शक्यतांच्या लहरींवर असते. म्हणजे प्रॉबॅबिलिटी. हो. त्यामुळे जेव्हा विश्व सुरुवातीच्या अवस्थेत होतं तेव्हा त्याचा एकच निश्चित इतिहास नव्हता. विश्व अनेक शक्यतांमधून एका क्वांटम ब्लरमधून अस्तित्वात आलं. थांब. माझा मेंदू इथं थोडा हँग होतोय. मला एक मूलभूत प्रश्न पडलाय. विचार ना. आपण म्हणतो की बिग बँगमधून विश्व सुरू झालं, पण मग बिग बँगच्या आधी काय होतं? म्हणजे विश्व निर्माण होण्यापूर्वी काहीतरी वेळ, काहीतरी रिकामी जागा असेल ना जिथे हे घडलं. हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे आणि प्रत्येकाला पडतो. पण हॉकिंग यांचं उत्तर चक्रावून टाकणार आहे. ते म्हणतात की बिग बँगच्या आधी काय होतं हा प्रश्नच मुळात चुकीचा आणि निरर्थक आहे. निरर्थक कसा? वेळ तर कायम पुढे जाते ना. नाही, आपण सुरुवातीलाच पाहिलं की वेळ ही स्पेसची जोडलेली आहे. बिग बँगच्या वेळी जसा स्पेसचा जन्म झाला तसाच वेळेचा सुद्धा जन्म झाला. बापरे, म्हणजे वेळ आधी नव्हतीच? नाही. हॉकिंग याला समजावून सांगण्यासाठी पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाचं अत्यंत सुंदर उदाहरण देतात. उत्तर ध्रुव म्हणजे नॉर्थ पोल. तो कसा काय? समजा आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्तरेकडे चालत गेलो, आपण उत्तर ध्रुवावर पोचलो. आता तिथे उभे राहून जर कोणी विचारलं या ध्रुवाच्या आणखी उत्तरेकडे काय आहे, तर त्याचं उत्तर काय असेल? काहीच नाही, कारण आपण आधीच सर्वात उत्तरेकडच्या बिंदूवर आहोत ना. तिथून पुढे कोणतीही दिशा बघितली तरी ती दक्षिणच असते. अगदी तसंच. बिग बँग हा वेळेचा उत्तर ध्रुव आहे. ज्याप्रमाणे उत्तर ध्रुवाच्या उत्तरेला काहीच नसतं कारण तिथे दिशांचा अर्थच संपतो, त्याचप्रमाणे बिग बँगच्या आधी काहीच नव्हतं कारण तिथे वेळ ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. वेळेचा जन्मच तिथून झाला. हो. त्यामुळे त्याआधी काय होतं या प्रश्नाला भौतिकशास्त्रात काहीच अर्थ उरत नाही. या अनंत गुरुत्वाकर्षणाच्या आणि वेळेच्या निर्मितीच्या चर्चा करताना ना मला आता एका वेगळ्याच गोष्टीचा आश्चर्य वाटतंय. कोणत्या गोष्टीचा? आपण ब्लॅक होलच्या आतल्या भयानक स्थितीबद्दल बोलतोय, आपण विश्वाच्या उत्पत्तीबद्दल बोलतोय, पण या सगळ्यापेक्षा जास्त थक्क करणारी गोष्ट कोणती असेल तर ती आहे मानवी मन, ज्याने हे सगळं उलगडून दाखवलं.
तू अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक मुद्द्याला स्पर्श केलास. आपण जेव्हा अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाबद्दल बोलतो तेव्हा स्टीफन हॉकिंग या माणसाच्या जिद्दीचा उल्लेख केल्याशिवाय ही चर्चा पूर्णच होऊ शकत नाही. हो ना. मी विचार करत होते की आपण ज्या व्यक्तीच्या विचारांवर ही चर्चा करत आहोत त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं की अंगावर काटा येतो. नक्कीच. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांना ALS या भयानक आजाराचं निदान झालं होतं. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की ते जास्तीत जास्त 2 वर्ष जगतील. त्यांचे स्नायू हळूहळू निकामी होत गेले. त्यांचं भौतिक शरीर एका व्हीलचेअरला आणि अर्धांगवायूला कायमचं जखडलं गेलं. त्यांना स्वतःच्या हाताने एक पेनही उचलता येत नव्हता, बोलताही येत नव्हतं. एका कम्प्युटरच्या मदतीने ते अत्यंत संथ गतीने संवाद साधायचे. पण बघ, इथेच मानवी आत्म्याची खरी ताकद दिसते. जेव्हा आपण एखादं भौतिकशास्त्राचे गणित सोडवतो तेव्हा आपल्याला कागद आणि पेन लागतो, समीकरणं लिहावी लागतात. हो, साहजिक आहे. हॉकिंग यांना ते शक्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी एक वेगळाच मार्ग शोधला. त्यांनी या सर्व अतिगुंतागुंतीच्या समीकरणांना आणि विश्वाच्या नियमांना आपल्या मनात भूमितीय आकारांमध्ये रूपांतरित केलं. जिओमेट्रिक शेप्समध्ये. हो, ते आपल्या मेंदूतल्या मेंदूत आकारांची आणि आकृत्यांची जुळवाजुळव करून विश्वाचे रहस्य सोडवत होते. बापरे, हे ऐकताना डोळ्यात पाणी येतं माझ्या. एका माणसाचं शरीर एका खुर्चीत कैद आहे. तो स्वतःहून पाणीही पिऊ शकत नाही, पण त्याचे विचार, त्याची कल्पनाशक्ती मात्र ब्लॅक होलच्या आतपर्यंत आणि बिग बँगच्या पार जाऊन संपूर्ण ब्रह्मांडात मुक्तपणे विहार करत होती. हो ना. हे दाखवून देतं की मानवी बुद्धिमत्ता आणि चिकाटीसमोर कोणतीही शारीरिक मर्यादा टिकू शकत नाही. आणि याच प्रवासामुळे हॉकिंग यांनी तत्वज्ञानाचा एक खूप मोठा प्रश्न उभा केला, ज्याला आपण अस्तित्वाचे तत्वज्ञान म्हणतो. म्हणजे एक्झिस्टेन्शियल फिलॉसॉफी. हो, त्यांनी विचारलं की हे सगळं असंच का आहे? भौतिकशास्त्राचे नियम एवढे अचूक का आहेत की ज्यामुळे तारे बनले, ग्रह बनले आणि आपण निर्माण झालो? म्हणजे जर गुरुत्वाकर्षण थोडं जरी वेगळं असतं तर तारे निर्माण झाले नसते ना? अगदी. जर कणांचे नियम थोडे वेगळे असते तर अणू बनले नसते, कार्बन बनला नसता आणि पर्यायाने आपणही इथे नसतो. मग हे सगळं इतकं अचूक कसं जुळून आलं? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हॉकिंग म्हणतात की सध्या आपण फक्त काय घडतंय आणि कसं घडतंय याचा शोध घेत आहोत. पण विज्ञानाचं अंतिम ध्येय हे थिअरी ऑफ एव्हरीथिंग शोधण्याचं आहे. थिअरी ऑफ एव्हरीथिंग? हो. एकच असं समीकरण जे क्वांटम मेकॅनिक्स आणि गुरुत्वाकर्षण या दोघांना एका धाग्यात गुंफेल. आणि जर आपण ते शोधून काढलं तर काय होईल? हॉकिंग यांच्याच शब्दात सांगायचं तर ज्या दिवशी आपण तो संपूर्ण सिद्धांत शोधून काढू तो मानवजातीचा सर्वात मोठा विजय असेल. कारण तेव्हा आपल्याला विश्वाचे नियम तसे का आहेत याचं उत्तर मिळेल. म्हणजे फायनली आपल्याला वायचं उत्तर मिळेल. हो. आणि तो क्षण म्हणजे आपण एका अर्थाने देवाच्या मनाचा वेध घेण्याचा क्षण असेल असं ते म्हणतात. आपल्याला समजेल की या विश्वाच्या अस्तित्वाची नक्की गरज काय होती. काय विलक्षण विचार आहे हा. आपण स्वतःला नेहमी या अथांग विश्वातले छोटे आणि क्षुद्र जीव समजतो, पण या चर्चेतून मला जाणवतंय की आपण केवळ हाडामांसाचे गोळे नाही आहोत. आपण या विश्वाचाच एक असा भाग आहोत ज्याला स्वतःची आणि स्वतःच्या विश्वाची जाणीव झालीये. आपण म्हणजे जणू विश्वानं स्वतःला समजून घेण्यासाठी, स्वतःला पाहण्यासाठी निर्माण केलेले डोळे आणि मन आहोत. अगदी अचूक. आणि म्हणूनच मानवाची उत्सुकता, हे प्रश्न विचारण्याची वृत्ती ही विश्वातील सर्वात शक्तिशाली गोष्टींपैकी एक आहे. हो ना. ब्लॅक होलचं रहस्य असो वा बिग बँगचा उलगडा, हे सर्व आपल्या अदम्य इच्छेचं प्रतीक आहे. आजची ही चर्चा खऱ्या अर्थाने एका सिनेमॅटिक प्रवासासारखी वाटली मला. सुरुवातीला आपण ट्रॅम्पोलिनवरचा बॉल पाहून अवकाशाची वक्रता समजून घेतली. मग आपण ब्लॅक होलच्या त्या भयानक इव्हेंट होरायझनच्या कड्यावर उभ्या असलेल्या कणांच्या जुळ्या भावंडांना पाहिलं आणि हॉकिंग रेडिएशन समजून घेतलं. आणि शेवटी उत्तर ध्रुवाच्या उदाहरणावरून वेळेचा जन्म कसा झाला हेही पाहिलं. इंटरस्टेलर चित्रपटात जसं आपण अथांग अवकाशात तरंगत असतो ना, अगदी तशीच शांत, गूढ पण प्रेरणादायी भावना मला जाणवत आहे. पण बघ, या सर्व प्रवासाच्या शेवटी माझ्या मनात एक गूढ आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि तो प्रश्न मी इथे आपल्या सगळ्यांसमोर मांडू इच्छितो. नक्की सांग. मला वाटतं या सखोल चर्चेच्या शेवटी हा विचार सर्वांसाठी खूप महत्वाचा असेल. समजा उद्या मानवानी ती थिअरी ऑफ एव्हरीथिंग शोधून काढली. आपल्याला विश्वाचं सर्व नियम पूर्णपणे समजले. एकही समीकरण सोडवायचं राहिलं नाही. तर त्यानंतर काय? मानवाची जी ही मूळ उत्सुकता आहे, जिच्यामुळे आपण हजारो वर्ष आकाशाकडे पाहत आलोय, ती उत्सुकता तिथेच कायमची संपून जाईल? की या अथांग ब्रह्मांडात आपल्याला आणखी एका नव्या,
पूर्णपणे अनोळखी वास्तवाचा सामना करावा लागेल, ज्याची आज आपल्यातल्या सर्वोत्तम शास्त्रज्ञांनाही कल्पना नाही. बापरे, हा प्रश्न खरंच झोप उडवणार आहे. सगळं समजल्यावर पुढे काय, हा विचार आपल्याला विश्वाच्या एका नव्या सीमेवर नेऊन उभा करतो. हा प्रश्न आज आपण सर्वांनी स्वतःसोबत घेऊन जायला हवा आणि रात्री जेव्हा आपण त्या लखलखत्या ताऱ्यांकडे पाहू तेव्हा यावर नक्की विचार करायला हवा. अगदी बरोबर. तर असा होता आपला आजचा हा काळ, अवकाश आणि विश्वाच्या रहस्यांचा एक सुंदर प्रवास. ही डीप डाईव्ह तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि हो, पुन्हा एकदा आठवण करून देते, अशाच अद्भुत, गूढ आणि विचार करायला लावणाऱ्या प्रवासांसाठी ट्रॅव्हल अँड पॉडकास्ट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. विश्वाच्या या अथांग पसाऱ्यात पुन्हा भेटूया एका नव्या रहस्यासोबत. तोपर्यंत आकाशाकडे पाहत रहा आणि प्रश्न विचारत रहा.